नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे. तुळसी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. श्री तुळशी महात्म्य प्रथमोध्याय. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री ग्रामदेवताय नमः. ओम श्री वास्तुदेवताय नमः. ओम श्री स्थानदेवताय नमः. तुलसी महात्म प्रारंभ. श्री गणेशासी नमन, याची ठाई नाहे भिन्नपण, जो दुमदुमीत परिपूर्ण सर्वांग ठाई. नमस्कार ऐसिया गणेशा, ज्याच्या कृपेने अहंकार पावे नाशा. स्मरण मात्रे ज्ञान प्रकाशा, पावे देखा प्रसंगी त्यासी प्रार्थुनी, विनवी जोडुनी पाणी. तुलसी महात्म उदवी वदनी, श्री गणेशा तू आता नमो ते शारदा, जी पासूनी पाविजे कवित्व पदा. क्षणमात्रे गर्भाधा, ज्ञानदृष्टी तेजचे, वक्ता म्हणे माझी विज्ञापना ऐसी. द्यावे तुळसी महात्म्यासी, हरी कृपा करुण दिनासी, सिद्धी ते पावती. आता नमन श्री गुरु ज्ञानदेवा, माझा संसार सफळ करावा. जेणे पावेन परतीर ठेवा, ऐसे करी स्वामिया. हा भव सिंधू तरावयासी, भगवत कथा वदवी अहिर्निशी. हेच मती द्यावी मज दिनासे, वाळूया माझे मनीचे कल्पना ऐसी. ही वदावे तुलसी महात्म्यासी, याची विज्ञापना चरणासी. देवादी देवा श्रवण करिता श्राते, होती समाधान पाविजे संत महती. ऐसे करी कृपा मूर्ती देवराया, आता श्रोतयांसी हेच विनवणी. दासतानी धरावी मनी, तुळसी महात्मा एकता श्रवणी. हा पातके जातील, हा भव सिंधू तरावयासी. श्रवण करावे तुळसी महात्म्यासी, पवित्र होय महादोषी श्रवण मात्रे. मी तरी जाणते श्रोते सज्जन, तुम्हा प्रार्थू शके कोण. तरी प्रसंगोचित आपण तुम्हासी विनंती करीतसे. आता मज द्यावे कृपा दर्शन, कथा ऐकावी सावधान. तुळसी महात्म करा श्रवण, हा दोष जातील. स्कंद पुराणींची कथा सावधान परिसावी आता. उचित न व्हावे श्रोता, नोनी वक्ता विनवीतसे. नैमिषारण्ये 88 शस्त्र, बसले असती ऋषेश्वर. त्यासी सुत सांगे सविस्तर, तुळसी महात्म हे. पुणे एके दिवशी इंद्र बैसला सभेसी. देव गुरु तया पासी बैसलासे. इंद्र म्हणे गुरु अवधारी, भूत पाप जाहले पृथ्वीवरी. तरी कुणासे तरणोपाय करी, स्वामी राजा ऐसी सांगावे कथा. जेणे तरणोपाय होय समजता, हरे भवरोग व्यथा प्राणियांची. नोनी बहुत प्रकारे गुरुशिस्त ले आदरे. मग सांगता झाला त्वरे, बृहस्पती इंद्रासी. म्हणे एक गाव वज्रधरा, जुनाट कथा श्रवण करा. श्रवणे पाविजे परत्रा सर्वलोकी. श्री तुळसीचे महिमान, मज तो नवदवे जाण. ब्रह्मा काही वदेल आपण, ऐसा कळो येतसे. मज तव वदावया थोडी मती, किंचित सांगतो तुझ प्रती. ऐसे इंद्रासी बृहस्पती बोलता झाला, आता एक सावधान सांगतो तुळशी महिमान. पूर्ण करिता दोष दारुण, क्षण मात्रे दग्ध होती. प्रल्हाद इंद्रापासी बैसलासी त्या समयासी. विनवणी केली प्रल्हाद म्हणे देवगुरु, आम्हासी तुमचा आधारू. तू बुद्धिवंत कृपा सागरू, स्वामीनाथा तरी कृपा करी आम्हावरी. तुळसी महात्म सांगा झडकरी, श्रवण करिता ते संसारी. पुरोनिया जाईजे इंद्र प्रल्हाद त्या समयासी. नविते झाले बृहस्पतींसी, गुरु सांगता झाला तयांसी. हे आई काजी गुरु म्हणे इंद्रासी, किंवा अनुष्ठान केले तुळशीपासी. म्हणून वदिले राक्षसांसी, सत्य जाणा सत्य मारुनी पावलासी जय. असे अनुष्ठानाचे महिमान आहे, अनेक सांगतो ते हे एकचिती देऊनी. प्रल्हादे तुळशीचे अनुष्ठान, कथा सांग केले आपण. म्हणून पावला संपूर्ण राज्य दैत्यांचे. मंगले केले तुळशीचे अनुष्ठान, म्हणून पावला भूमींच अधिष्ठान. भूमिपुत्र म्हणती संपूर्ण गोपंत्रयी. तुळसी काष्टाचे गंध श्रीपती, भावे करुणी भावी लाविती. त्यासठाई परमप्रती भगवंतांची. कंठी तुळशीची माला घाली, यज्ञसूत्री असे बांधिली. कर्णेश्वरी असे धरिली माळा देखा. ऐसा माळा घालुनी ठाई ठाई, नित्य जप करिता पाही. अनंत फळ भोगी तोही अश्वमेधांचे. आणिक भावे तो परधाम, पुण्यात्यासी नाही जन्म. कुठे त्याचा भाव भ्रम संसारीचा. पुष्पफळ तोही, जेणे तुळशीची पूजा करीत आहे. तो परम पावन होय लक्ष्मीवंत. वारे तुळशीचे झाड असे, त्यासी पत्र पुष्प काही नसे. ती पूजावे उल्हासे, दोषय मानसी न धरावा. आणि झालिया गत प्राण, तुळशीचे काष्टे जरी होई दहन. तरी तो निष्पाप आपण, सर्व पाप दहन झाले. प्रेतासी घालून तुळशी माळ, कीर्तन करील नेला दहन स्थळा. त्याच्या पातकांचा मेळा, हळे देखा
स्थिते कोणी सिंहासी पलायन करी दूरदेशी ऐसा प्राणियाच्या पातकाशी फळ सुटत आहे संपूर्ण दहन करावयासी तुके काष्टे मिळतील कैसी ऐसी आशंका धराल मानसी तरी तेही ऐकावे एक तुळसी काष्ट घाली येणे अवधिक तुळसी काष्टे झाली असे कल्पोनी ते वेळी एक तरी काष्ट घाली जे त्या दहनातून अग्नी घेऊनी जाय आणि होम करिता होय तरी एका होमे आठाचे पाहे श्र येईल तुळसी काष्टाचे पूर्ण अग्नीवरी घाला आपण रूप म्हणून जाण श्रीहरीसी समर्पी त्याशी शतयागांचे पुण्य सहस्त्र घडली गोदाने हा संशय न धरावा मने पुराणी पहा तुळसी काष्ट उजळूनी तो दीप लावा श्रीहरी लागूनी तरी सहस्त्र दीप उजळले ऐसे मनी श्रीहरी मानिता होय नैवेद्यावरी प्रोक्षोने तुळशी तीर्थ तुळशीपत्र घाली जे नैवेद्यात तरी त्याच्या पुण्यास नाही मित तो नैवेद्य देवासी बहुप्रिय ऐसा नैवेद्य समर्पी भगवंता त्याच्या पुण्यास नाही साम्यता ऐसे जाणत तत्वता इच्छयेसी तुळशी तळींची मृत्तिका घेऊन वर्षे करी अंगासी लेपण त्या पुण्याचे फळ न सांगवे जाण हे अगाध पै तुळसी काष्ट उगाळून त्यांचे करीतसे तर्पण तैसे पितृगण संपूर्ण संतुष्ट होती गुरुडावरी बैसोनी वैकुंठाशी जाती आपण ऐसी ग्रहणाचे महिमान से देखा तुळसी काष्ट उगाळून पितृगणांची लावी आपण तरी अष्टश्राद्धे केली जाण एके श्राद्धे श्राद्ध काळी तुळशी काष्टाचा होम करी तरी पितृगण तृत स्वर्गन तरी ऐसी काष्टगंधाची थोरी से जाण तुळसी काष्ट उगाळून शालिग्रामासी चर्चुन त्याच गंधे आमंत्रण ब्राह्मणासी करावे असे अवघे ब्राह्मण आदी सांगे आपण तरीच त्याचे पितृगण होती त्याचे गडे अश्वमेधांचे पुण्य याविषयी संशय न धरावा जाण ते तुळसीचे महिमान गाध असे जयाच्या द्वारे तुळशी वृंदावन यासी लक्ष्मीचे काय उणे हे नारायण आपण असे तेथे तुळसी विरहित नारायण नसे असे पुराणी बोलले असे म्हणून धन्य धन्य ते पुरुष जे नित्य तुळसी पूजिती भाव धरुणी मनी हा ग्रंथ पटेल जे श्रवणी ते पापा होय धुनी सद्य पुराणी हे ख्याती कप्पन देखल्यावरी कारागृही पडे त्या अवसरी आदी प्राप्त जाहलिया शरीरी या अध्यायाचा जप करावा ऐसे नित्य नेमी जैव ग्रहण पंचपर्व उपकरावा धरोनी भाव इच्छेसी स्मरादी प्राण संकट प्राप्त होता जप करावा एकनिष्ठ व घेवारील संकट ऐसे महिमान तुळशीचे हा अध्याय श्रवण करील अंतकाळी त्यासी नाही जन्मावेळी जन्म मृत्यूसी टाळी तुळसा देवी ऐसा धरून विश्वास श्रवण करावे तुळसी महात्म्यास तरी हरती महादोष तुळदास रुद्रमणे इति श्री स्कंद पुराणे तुळसी महात्मा प्रथमोध्याय श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु